नमस्कार. AMG GK मराठीवरती आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. या चॅनलवरती आम्ही स्पर्धा परीक्षा व आरोग्याशी निगडीत असे प्रश्न घेऊन तुमच्यासाठी येत आहोत. आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, या प्रश्नामधील तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न पुढील प्रमाणे. प्रश्न पहिला आहे, भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत: ए मध्य प्रदेश, बी राजस्थान, सी बिहार, डी उत्तर प्रदेश. याचे बरोबर उत्तर आहे डी उत्तर प्रदेश. प्रश्न दुसरा, कोणत्या राज्यात डाळिंबाचे सर्वात जास्त उत्पादन होते? पर्याय आहेत: ए पंजाब, बी महाराष्ट्र, सी राजस्थान, डी हरियाणा. याचे बरोबर उत्तर आहे ए पंजाब. प्रश्न तिसरा, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त जंगल आहेत? पर्याय आहेत: ए गोवा, बी मध्य प्रदेश, सी केरळ, डी महाराष्ट्र. याचे बरोबर उत्तर आहे बी मध्य प्रदेश. प्रश्न चौथा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? पर्याय आहेत: ए सोलापूर, बी अहमदनगर, सी बीड, डी कोल्हापूर. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी अहमदनगर. प्रश्न पाचवा आहे, जास्त मीठ खाल्ल्याने कोणता आजार होतो? पर्याय आहेत: ए उच्च रक्तदाब, बी कावीळ, सी हृदयरोग, डी मूतखडा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए उच्च रक्तदाब. प्रश्न सहावा, जास्त मटण खाल्ल्याने शरीराला कोणता फायदा होतो? ए दृष्टी सुधारते, बी किडनी निरोगी राहते, सी स्नायू मजबूत होतात, डी केस घनदाट होतात. ह्याचे बरोबर उत्तर आहे सी स्नायू मजबूत होतात. प्रश्न सातवा, आंब्यासोबत कोणता पदार्थ खाल्ल्यास शरीराला हानी पोहोचू शकते? पर्याय आहेत: ए मीठ, बी कारले, सी मध, डी अंडी. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. बरोबर उत्तर आहे डी अंडी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न आठवा आहे, महाराष्ट्राचे सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या नदीने व्यापले आहे? ए गोदावरी, बी नर्मदा, सी भीमा, डी गंगा. याचे बरोबर उत्तर आहे ए गोदावरी. प्रश्न नववा आहे, महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता आहे? पर्याय आहेत: ए गडचिरोली, बी सिंधुदुर्ग, सी सातारा, डी सोलापूर. याचे बरोबर उत्तर आहे बी सिंधुदुर्ग. प्रश्न 10वा, कोणता प्राणी हा आयुष्यभर झोपत नाही? ए झुरळ, बी पाल, सी गोगलगाय, डी मुंगी.
याचे बरोबर उत्तर आहे डी. मुंगी. थँक्यू.